नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये पहिल्यांदाच श्रद्धा निर्माल्य संकलन गाडीचा शुभारंभ। सौ प्रमिला कैलास मैंद, संस्थापक गोदावरी फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून प्रभाग क्रमांक 17 मध्ये पहिल्यांदाच श्रद्धा निर्माल्य संकलन गाडी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्माष्टमी या दुहेरी औचित्य साधून नवरंग कॉलनीतील राधाकृष्ण मंदिर जेल रोड येथे या गाडीचं उद्घाटन करण्यात आलं। या उपक्रमाद्वारे पूजा, सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रमामध्ये वापरलेले हार, फुले, धार्मिक पुस्तके, नैवेद्य, वाळलेले गजरे, दुर्वा, तुळस, बेलपत्र, पाल, नारळाच्या शेंड्या याचे सन्मानपूर्वक विसर्जन केलं जाणार आहे। नागरिकांनी हे निर्माल्य रस्त्यावर, उघड्यावर किंवा गंगेत न टाकता गाडीत जमा करावे असं आवाहन करण्यात आलं आहे। संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून हे उद्यान व इतर ठिकाणी वापरण्याचा मानस आहे। या प्रसंगी राधाकृष्ण मंडळ, KM ग्रुप, नवतरंग कॉलनी मित्र मंडळ यांचे सदस्य तसेच प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते। सौ प्रमिला कैलास मैंद यांनी सांगितलं की हा उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी होईल। मंदिर असलेल्या सर्व भागामध्ये ही गाडी जाईल। या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आणखीन एक गाडी ही प्रभागात आणण्यात येईल। शुद्ध श्रद्धा, शुद्ध परिसर, शुद्ध संस्कृती हे त्रिसूत्र अंगीकारून प्रभाग क्रमांक 17 हा उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचे आदर्श उदाहरण निर्माण करणार आहे। श्रद्धा निर्माल्य केंद्र, निर्माल्य म्हणजे हा सर्वांच्या श्रद्धेचा भाग असतो। मग तो इकडे तिकडे कुठेही फेकला जाऊन सर्वांना वाटतं, पण मग आपण तो काय करतो, नदीत नेऊन टाकतो की नाही, हे श्रद्धेचा भाग आहे, आपण नदीत नेऊन टाकायचं। मग आपणच नदीमध्ये कचरा करतो। आपली नदी स्वच्छ राहिली पाहिजे, तर त्या संकल्पनेमागे दोन श्रद्धेचाही भाग आणि स्वच्छतेचाही भाग। तर ह्या संकल्पनेला आपल्या चांगली जर साथ मिळाली तर आपण अजून एक अशीच निर्माल्यासाठी गाडी पुन्हा एक करू। मंदिर जिथे जिथे आपली गाडी तिथे जाईल आणि मग तुम्हाला कळेलच इथे मंदिराजवळ गाडी येते, तसं तुम्ही सर्वांनी आपलं निर्माल्य आणून द्यायचं। जर वाटलंच आपल्याला अजून एखादी गाडीचं गरज आहे, चांगली आपल्याला साथ मिळाली, तर आपण अजून एखादी गाडी अवेलेबल करू। वार्ड क्रमांक 17 मध्ये आपण ही संकल्पना घेऊन आलोय आणि आज आपण ही ओपनिंग केलं आहे। तर आज दोन योग आहेत, एक म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि दुसरं कृष्ण जन्माष्टमी। तर आजपासून आपली ही संकल्पना सुरू होणार आहे। तर मला नागरिकांकडून एकच अपेक्षा आहे, सर्वांनी साथ द्या, इतर कुठेही कचरा टाकू नका, नदीही त्या निमित्ताने स्वच्छ राहील आणि तुमचा श्रद्धेचा भाग जो निर्माल्य राहील त्यातून आपण खत तयार करू आणि ते खत गार्डनला वगैरे आपण वापरू। आम्ही ताईंचे खूप आभार मानतो, कारण खूप प्रश्न पडायचा की निर्माल्य कुठे टाकावं आणि कचरा घंटा गाडीत वगैरे टाकायचं, पण हे वाटतं की निर्माल्य शेवटी देवासाठी आपण श्रद्धास्थान असतं ते एक प्रकारचं। ताईंनी खूप छान एक संकल्पना आणि एक छान उपक्रम आहे हा, आणि त्याचं आम्ही खरंच स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी। वार्ड क्रमांक 17 मध्ये संकलन केंद्र या मैनताईंच्या माध्यमातून या 17 वार्डामध्ये चालू केलं आहे। खरं तर खरोखरच खूप चांगली संकल्पना त्यांची आहे। आजपर्यंत अशी कोणीही राबवली नाही की जे आपलं निर्माल्य असतं घरामध्ये, देवाचं निर्माल्य असतं, आपण कुठेही घंटा गाडीमध्ये टाकतो। घंटा गाडीमध्ये ॲक्च्युली सर्वच कचरा असतो, व्हेज असतो, नॉनव्हेज असतो, बऱ्याच प्रकार असतो, परंतु हा जो देवाचा निर्माल्य आहे आणि तो खरोखरच त्या जागेमध्ये म्हणजे खरोखरच त्याचा उपयोग जो आहे, जो तिथं टाकायचा आहे, तो खरोखरच ह्या संकल्पनेच्या मार्फत त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये प्रभाग 17 मध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे। तर ताईंना मी पुढच्या भविष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो। असंच त्यांच्याकडनं कार्य घडो हीच आमच्या राधाकृष्ण देवस्थानच्या वतीने त्यांना शुभेच्छा। धन्यवाद। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।